पुणे मुंबई महामार्गावर बस आणि इतर वाहनांवर होणाऱ्या ई-चलनाच्या दंडात्मक कारवाई विरोधात कोल्हापुरातील वाहतूकदार समन्वय समितीच्या वतीनं आंदोलन छेडलं होतं, तर व्यावसायिक प्रदीप राठोड यांनी तर आमरण उपोषण सुरू केलं होतं। या पार्श्वभूमीवर आज मुंबईत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, पालकमंत्री प्रकाश आबिटकर आणि कोल्हापूर जिल्हा वाहतूकदार समन्वय समितीची बैठक झाली। त्यामध्ये ई-चलन प्रणालीचा दंड माफ करण्यासह विविध मागण्यांबाबत चर्चा झाली। दरम्यान ई-चलनसह अन्य मागण्यांच्या पूर्ततेसाठी योग्य ती कार्यवाही करू अशी ग्वाही परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली। कोल्हापूरसह राज्यभरातील शेकडो बसेसना दररोज ई-चलन प्रणालीतून आर्थिक दंडाचा फटका बसतो। याबाबत अनेक अर्ज, तक्रारी करूनही परिवहन विभागानं दुर्लक्ष केलं होतं। त्यामुळे वाहतूकदार समन्वय समितीचे प्रदीप राठोड यांनी 11 मे पासून कोल्हापुरात आरटीओ समोर आमरण उपोषण सुरू केलं होतं। त्यानंतर पालकमंत्री प्रकाश आबिटकर आणि आमदार अमल महाडिक यांनी परिवहन मंत्र्यांसोबत बैठक घेण्याचं आश्वासन दिलं होतं। त्यानुसार आज मुंबईत मंत्रालयात वाहतूकदार समन्वय समिती आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची बैठक झाली। ई-चलन प्रणाली रद्द करावी, मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील वेग मर्यादेचा पुनर्विचार करावा, स्वयंचलित नंबर प्लेट ओळखणाऱ्या कॅमेऱ्यांच्या कार्यपद्धतीत सुधारणा व्हावी, वाहनांमधील अंतराच्या नियमांमध्ये बदल करावेत, तसंच दंडावरील चक्रवाढ पद्धत रद्द करावी अशा मागण्या करण्यात आल्या। या मागण्यांबाबत लवकरच सकारात्मक निर्णय घेऊ अशी ग्वाही परिवहन मंत्री सरनाईक यांनी दिल्याचं समितीचे अध्यक्ष प्रदीप राठोड यांनी सांगितलं। या बैठकीला परिवहन आयुक्त राजेश नार्वेकर, प्रादेशिक परिवहन अधिकारी संजीव भोर, माजी आमदार सुजित मिंचेकर यांच्यासह कोल्हापूर जिल्हा वाहतूकदार समन्वय समितीचे मनोज चौगुले, महेंद्र काळभोर, पंकज त्रिपाठी, अशोक शिंदे, गौरव कुसाळे, रफिक रावथर, अशोक कुचकोरवी, राजू ढाले, सुनील मगदूम उपस्थित होते।